नमस्कार मित्रांनो, रायगड जिल्हा परिषद शाळा पुढे येथे आज आमच्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त काही प्रयोग विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत। ते प्रयोग आज तुमच्या समोर सादर करणार आहोत। लहान लहान वयामध्ये मुलांना प्रयोगाची सवय लागावी किंवा अजून ज्ञान कशा प्रकारे मिळवता येईल ते प्रयोगातून आपण आज सादर करणार आहोत। आणि विशेष म्हणजे 28 फेब्रुवारी हा दिवस रामन इफेक्ट्स म्हणजे सीवी रमन यांनी जो प्रयोग केला होता त्या संदर्भात आपण पूर्ण भारत देशात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करत असतो। तसाच राष्ट्रीय विज्ञान दिवस आज आम्ही आमच्या शाळेत सादर करणार आहोत। तर हे आमचे एक्सपेरिमेंटचे काही साहित्य आहे। हे आमचे एक्सपेरिमेंटचे काही छोटे छोटे प्रयोगाचे साहित्य आहे जे मुलांनीच तयार केलेले आहे। मुलांनीच घेतलेले। याच्यात हवेचा दाब किंवा मग पाण्यात जे अंधश्रद्धा आपल्याला दाखवली जाते त्या अंधश्रद्धेविषयी एक प्रयोग केलेला आहे। फुगा आतमध्ये कशा प्रकारे जाईल, ह्या ग्लासची साईज छोटी असताना फुगा आतमध्ये कशा प्रकारे जाईल, किंवा ह्या बॉटलमध्ये पाणी कशा प्रकारे भरला जाईल, किंवा मग या बॉटलच्या साहाय्याने हा फुगा म्हणजे न फुगता कशा प्रकारे फुगवला जाईल। त्याच्यानंतर मग कंगीच्या साहाय्याने बारीक बारीक कण त्याला कशा प्रकारे चिटकवतात हे सर्व आमचे विद्यार्थी साजरी करणार आहेत। मी आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांतर्फे आमच्या व्हिडिओवर तुम्ही नक्कीच कमेंट कराल अशी अपेक्षा करतो आणि आमच्या छोट्या छोट्या प्रयोगाला आम्ही सुरुवात करतो। धन्यवाद। पहिला प्रयोग घेऊन येत आहे आमच्या शाळेतील विद्यार्थिनी आदिती किरण मोरे आणि शिवानी नितीन चव्हाण। आपल्या समोर पहिला प्रयोग सादर करतील। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रायगड जिल्हा परिषद शाळा पुढे इथून आम्ही तुमच्यासाठी नवीन आणि सोपा प्रयोग घेऊन येत आहोत। तुम्ही जे अंधश्रद्धा तुम्हाला माहितीच आहे, जे बाबा लोक तुम्हाला जादू टोना वगैरे करून दाखवतात, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण दाखवते। त्याच्यामधून तुम्हाला समजेल की अंधश्रद्धा कशा प्रकारे करतात लोक आणि जादू टोना कशामुळे करतात बाबा लोक। मी आता तुम्हाला दाखवते। ही जी चाळण आहे आणि ह्या ग्लासात पाणी आहे। तर हे बघा, मी हे पाणी ह्याच्यावर टाकते, पडतंय पाणी। हे मी आता थोडंसं दाखवलं खूप पाणी पडेल म्हणून। आता मी ही चाळण ह्याच्यावर ठेवले आणि हा असा हात ठेवते। आता बघा, हे पाणी पडतंय नाही पडत, त्याच्यामुळे हे अंधश्रद्धा वगैरे काहीच नसतं। आणि धन्यवाद। आमच्या शाळेतील दुसरा प्रयोग आज आमच्या शाळेतील विद्यार्थी इयत्ता 4थीचे 2 विद्यार्थी मिहीर दत्तराम तांदळेकर आणि श्रवण संतोष महाडिक आपल्या समोर सादर करणार आहेत। नमस्कार मित्रांनो, माझे नाव मिहीर दत्तराम तांदळेकर, इयत्ता 4थी। आज आम्ही आमच्या शाळेतील दुसरा प्रयोग सादर करणार आहोत। ही मेणबत्ती पेटवलेली आहे बिना, म्हणजे हा पाणी वर आता आम्ही करणार आहोत। बघा, तो पाणी वर आलेला आहे आणि ती मेणबत्ती विझलेली आहे। रायगड जिल्हा परिषद शाळेतील अजून एक प्रयोग आमच्या शाळेतील विद्यार्थी जीवन रवींद्र महाडिक आणि आयुष प्रवीण तांदळेकर इयत्ता 2री आणि इयत्ता 4थीचे विद्यार्थी प्रयोग सादर करणार आहेत। नमस्कार मित्रांनो, माझे नाव जीवन रवींद्र महाडिक, इयत्ता 2री, इयत्ता 4थी। आम्ही आज तुम्हाला बिन हवा भरता हा फुगवून दाखवणार आहे।
कदाचित तो फुगा फुटलेला आहे वाटते. फुगा फुटला आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा फुगा फुटल्यामुळे फुगा जास्त फुगला नाही. ठीक आहे. आजच्या दिवसातला चौथा प्रयोग आमच्या शाळेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी श्लोक संतोष चौलकर आपल्यासमोर एक छोटासा प्रयोग सादर करणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्लोक संतोष चौलकर, इयत्ता दुसरी. मी आज तुमच्या समोर काहीतरी दाखवणार आहे. ते हे आहे बघा. आता मी बिना हात लावे यांना चढून दाखवतो. बघा ते बघा. म्हणजे बारीक बारीक कण या कंगीला चिपकलेले आहेत. आपल्याला दिसत आहे हे बारीक बारीक कण. त्याने काय केलं, डोक्यात म्हणजे आपले तेल असेल त्यात तो तेल जे आहे तो त्या कंगीला चिपकलेला आहे. ठीक आहे. आजच्या दिवसाचा शेवटचा प्रयोग घेऊन येत आहेत रुई रवींद्र नाईक इयत्ता पहिली आणि आयान अशोक लोखंडे इयत्ता दुसरी. प्रयोगाचे नाव आहे, प्रयोगाचं काय नाव आहे ते विद्यार्थ्याकडूनच ऐकून घेऊ आपण. नमस्कार मित्रांनो, माझे नाव रुई रवींद्र नाईक, इयत्ता पहिली. आज आपण हवेच्या रंगाचा प्रयोग करणार आहोत. पाणी बाहेर येते. नमस्कार मित्रांनो, आयान अशोक लोखंडे, इयत्ता दुसरी. आता पाणी बाहेर नाही. आता खोल्यावर पाणी बाहेर यायला लागलं. आपण पाहू शकता पाणी छोट्या ट्यूबच्या साहाय्याने बाहेर येताना दिसत आहे आपल्याला. छोट्या मुलांनी तयार केलेला हवेचा दाब हा प्रयोग एकदम उत्तमरित्या सादरीकरण केलेलं आहे. आज राष्ट्रीय विज्ञान दिन, त्यानिमित्ताने आम्ही रायगड जिल्हा परिषद शाळा पुढे केंद्र पिठसई तालुका जिल्हा रायगड आज आम्ही आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांनी तुमच्या समोर हे छोटे छोटे प्रयोग सादर केले. तुम्ही नक्कीच कळवा हे प्रयोग तुम्हाला कसे वाटले. धन्यवाद. रायगड जिल्हा परिषद शाळा कुडे केंद्र पिठसई तालुका तळा जिल्हा रायगड तर्फे आज आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी छोटे छोटे म्हणजे त्यांच्या अंगात जे गुण आहेत, कौशल्य आहेत ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला ह्या छोट्या छोट्या लहान बाळांचे प्रयोग नक्कीच आवडले असतील असं आम्ही अपेक्षा करतो. जर काही चुकलं वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटद्वारे आम्हाला सांगाल अशी विनंती करतो. सर्व विद्यार्थ्यांतर्फे पुन्हा एकदा